हॅलो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिस्टिलेशन प्रोसेस म्हणजे काय आणि त्याचं कन्स्ट्रक्शन आणि त्याचा प्रोसेस म्हणजे ऍक्च्युअली कसं त्याच्यामध्ये डिस्टिलेशन होतं. आता फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय डिस्टिलेशन? Distillation is a separation process used to separate the components of the liquid mixture based on their different boiling point. आता डिस्टिलेशन म्हणजे नक्की काय? डिस्टिलेशन ही प्युरिफिकेशनची टेक्निक आहे. आता डिस्टिलेशन मध्ये काय केलं जातं तर जे आपलं मिक्सचर आहे ते मिक्सचर आपण सेपरेट करणार. आता कुठली मिक्सचर आपण सेपरेट करतो? एकतर व्होलाटाईल लिक्विड किंवा नॉन व्होलाटाईल लिक्विड किंवा दोन्ही पण नॉन व्होलाटाईल लिक्विड असतील तर आपण ते डिस्टिलेशनने सेपरेट करतो किंवा एक लिक्विड आणि सेकंड इज अ सॉलिड म्हणजे लिक्विड आणि सॉलिडचं जे मिक्सचर असेल ते आपण डिस्टिलेशन प्रोसेसने आपण त्याला सेपरेट करतो. आता जे डिस्टिलेशनचे काही टाइप्स आहेत. फर्स्ट इज अ सिंपल डिस्टिलेशन प्रोसेस, सेकंड इज अ फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, थर्ड इज अ वॅक्यूम डिस्टिलेशन अँड थर्ड इज अ रिड्यूस प्रेशर ऑफ द डिस्टिलेशन. आता त्यामधला आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर सिंपल डिस्टिलेशन प्रोसेस. आता सिंपल डिस्टिलेशन प्रोसेसच्या आधी आपण कन्स्ट्रक्शन बघूया. आपलं जे मिक्सचर आहे ते मिक्सचर आपण कशामध्ये बॉईल करणार आहोत तर ह्याला आपण म्हणतो राऊंड बॉटम फ्लास्क. म्हणजे ह्याला या राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये आपण आपलं जे मिक्सचर आहे जे आपल्याला सेपरेट करायचं आहे ते आपण ह्याच्यामध्ये घेणार. आता ह्याला बॉईल करताना एकतर आपण ते वॉटर बाथ मध्ये बॉईल करतो किंवा ऑइल बाथ मध्ये किंवा अजून आपलं जे सँड बाथ आपण म्हणतो त्या सँड बाथ मधून ह्याला सेपरेट करतो किंवा डायरेक्टली आपण त्याला फ्लेमवर त्या फ्लेमवरती. आता हा जो राऊंड बॉटम फ्लास्क आहे त्या राऊंड बॉटम फ्लास्क हा थर्मोमीटरने अटॅच असतो. आता हा जो राऊंड बॉटम फ्लास्क आहे त्याला एक साइड आर्म असतो आणि त्या साइड आर्मला आपला कंडेन्सर अटॅच असतो. आता हा जो कंडेन्सर आहे त्याला सुद्धा दोन आर्म्स आहेत. त्याला आपण म्हणतो वॉटर आउटलेट आणि वॉटर इनलेट. म्हणजे वॉटर इनलेट मधून आपण वॉटरचा इकडे फ्लो देणार आहे आणि वॉटरचा आउटलेट आहे त्याच्यामधून वॉटर बाहेर पडणार आहे. आता आपण वॉटरचा सप्लाय का देतो तर आपले जे हे वेपर्स आहेत ते वेपर्स आपल्या कंडेन्सर मध्ये येऊन ते वेपर्स आपल्याला कूल करायचे आणि ते वेपर्सचं जे कन्व्हर्जन आहे ते आपल्याला लिक्विड मध्ये करायचे म्हणून आपण इथे वॉटरचा यूज करतो. आता या कंडेन्सर मध्ये जे लिक्विड्स कलेक्ट झाले ते आपण इथे कलेक्टर मध्ये म्हणजे आपण इथे एक टेस्ट ट्यूब लावू शकतो किंवा जो आपला कोनिकल फ्लास्क आपण इथे यूज केलाय. आता हा जो कोनिकल फ्लास्क आहे तो आपल्याला स्टँडला अटॅच करून त्याच्यामध्ये आपल्याला लिक्विड झालेलं दिसतंय. आता या डिस्टिलेशन प्रोसेस मध्ये नक्की कुठले आपण लिक्विड ह्याच्यामधून डिस्टिल आउट करतो तर लिक्विड विच बॉईल विदाउट द डिकम्पोजिशन ॲट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आर प्युरिफाइड बाय द प्रोसेस कॉल्ड एज अ सिंपल डिस्टिलेशन. आता सिंपल डिस्टिलेशन मधून आपण कुठले लिक्विड सेपरेट करतो तर जे असे लिक्विड जे आपण ॲटमॉस्फिअरिक प्रेशरला जे बॉईल करतो आणि ते बॉईल केल्यानंतर ते विदाउट डिकम्पोजिशन जे डिस्टिल्ड आउट होतात असे जे लिक्विड्स आहेत ते आपण या सिंपल डिस्टिलेशनने सेपरेट करतो. आता डिकम्पोजिशन म्हणजे काय तर बॉईल केल्यानंतर ते ब्रेक होत नाही म्हणजे त्याचा केमिकल बॉन्ड ब्रेक होत नाही आणि त्याचं कन्व्हर्जन कुठल्या तरी वेगळ्या प्रोडक्टमध्ये होत नाही असे लिक्विड आपण याच्यामध्ये डिस्टिल आउट करतो. आपण बघूया स्टेप्स ऑफ द डिस्टिलेशन प्रोसेस. फर्स्ट इज द हीटिंग द मिक्सचर. म्हणजे जे आपलं मिक्सचर आहे ते आपल्याला राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये हीट करायचं. सेकंड प्रोसेस आहे वेपरायझेशन. म्हणजे आता या राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये जे आपण मिक्सचर घेतलंय त्याला आपल्याला कंटिन्युअस हीटिंग द्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये काय होणार आहे ज्याचा बॉइलिंग पॉईंट ज्याचा कमी असेल ते पहिल्यांदा त्याचं कन्व्हर्जन वेपर मध्ये व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजेच काय तर वेपरायझेशन प्रोसेस
दोनपेक्षा जास्त कंपोनंट प्रेझेंट असेल. आता पहिल्यांदा काय तर त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे तो आपल्याला पहिल्यांदा कलेक्ट झालेला मिळतो. आता जसं जसं आपलं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर आपण जसं वाढवत जाऊ तसं असं म्हणजे सेकंडचा जो कंपोनंट आहे त्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो जो ॲक्वायर्ड झाला की हा जो सेकंड जो कंपोनंट आहे तो सुद्धा याच प्रकारे आपल्याला सेकंड कलेक्टर मध्ये मिळणार आहे. म्हणजेच काय तर जे मिक्सर आहे ते मिक्सर मधला जे कंपोनंट्स आहेत ते कंपोनंट्स सेपरेट झाले कशाच्या बेसवर तर ते बॉइलिंग पॉईंटचा. म्हणजे आता ही जी डिस्टिलेशन प्रोसेस आहे ती कशावर डिपेंड आहे तर त्या ज्या मिक्सरमध्ये किती कंपोनंट प्रेझेंट आहे आणि त्या कंपोनंटचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तर बॉइलिंग पॉईंट जर डिफरंट असेल तर आपण त्याला इझिली डिस्टिल आउट करू शकतो किंवा त्याला सेपरेट करू शकतो. आता इथे एक ऍक्टिव्हिटी बघूया. टू सेपरेट द कंपोनंट्स ऑफ द लिक्विड मिक्सचर कंटेनिंग द ॲसिटोन. आता ॲसिटोनचा बॉइलिंग पॉईंट काय आहे तर 56 डिग्री सेल्सिअस अँड वॉटरचा किती आहे तर 100 डिग्री सेल्सिअस. आता ॲसिटोन आणि वॉटरचं जे मिक्सचर आहे ते आपल्याला राऊंड वॉटर फ्लास्क मध्ये घ्यायचं आहे. त्याला आपल्याला कंटिन्युअस हिटिंग द्यायचं आहे. आता जेव्हा टेम्परेचर हळूहळू वाढायला सुरुवात होईल आणि जेव्हा ते 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचेल तेव्हा ते ॲसिटोन आहे त्या ॲसिटोनचं कन्व्हर्जन त्या वेपरमध्ये व्हायला सुरुवात होईल आणि ते वेपर आहे ते कंडेन्सरमध्ये जाऊन कूल होऊन त्याचं कंडेन्सेशन होऊन म्हणजेच त्याचं जे लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होणार आहे आणि जर ते कलेक्टर आपण जॉईन केलाय तर कलेक्टरमध्ये आपल्याला ॲसिटोन मिळणार आहे. आता जेव्हा ॲसिटोन जे आहे ते ॲसिटोन जेव्हा सेपरेट होणार आहे पूर्णपणे ते